श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, 27 एप्रिल 2025 रोजी दर्श अमावस्या आहे. शिवपुराणातील गरुड पुराणानुसार अमावस्याचे स्त्री पुरुषांचे गुपित रहस्य आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गरुड पुराणात अमावस्या दिनाला विशेष महत्त्व आहे. अमावस्या ही तिथी आध्यात्मिकदृष्ट्या आणि गूढतेने भरलेली मानली जाते. या दिवशी पूर्वज, तर्पण, पितृकार्य आणि गुप्त साधना करण्यास विशेष महत्त्व असते. याशिवाय या तिथीशी स्त्री पुरुषांच्या काही रहस्यमय गोष्टी आणि प्रभाव जोडलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया. त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करून लाईक करा. नंबर 1. अमावस्याचा प्रभाव आणि गूढता. अमावस्या रात्री चंद्र पूर्णतः अदृश्य होतो. त्यामुळे या तिथीला अंधकार, गूढ शक्ती आणि परलोकांशी संबंध असलेल्या गोष्टींनी जोडलेले जाते. गरुड पुराणात असे सांगितले आहे की या रात्री नकारात्मक ऊर्जा, भूत, प्रेत आणि पितृशक्ती अधिक प्रभावी होते. या रात्री गुप्त साधना आणि तांत्रिक क्रिया केल्या जातात. भूत, प्रेत, पिशाच आणि निगेटिव्हिटी एनर्जी सक्रिय होते. स्त्री पुरुषांच्या मानसिक स्थितीवर आणि वर्तणुकीवर या तिथीचा परिणाम जास्त प्रमाणात होतो. नंबर 2. अमावस्येच्या रात्री स्त्री पुरुषांवर होणारे प्रभाव. स्त्रियांसाठी अमावस्या तिथीचे गुपित रहस्य. भावनात्मक चंचलता वाढते. गरुड पुराणानुसार अमावस्येच्या रात्री स्त्रियांचे मन विचलित होण्याची शक्यता असते. त्यांच्या भावनांमध्ये चढ उतार जाणवतो आणि त्या अधिक संवेदनशील होतात. स्वप्न आणि आध्यात्मिक संकेत. या रात्री स्त्रियांना गूढ किंवा भविष्यसूचक स्वप्न पडण्याची शक्यता असते. जर स्त्रियांना पूर्वज किंवा दिवंगत नातेवाईक स्वप्नात दिसले तर हे पितर तर्पण करण्याचे संकेत असतो. नंबर 3. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव. स्त्रियांनी या रात्री एकट्याने अंधाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे, कारण नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय असतात. गर्भवती स्त्रियांनी या रात्री विशेष काळजी घेण्याला सल्ला दिला जातो, कारण या काळात दृष्ट लागण्याची शक्यता अधिक असते. नंबर 4. व्रत आणि उपासनेचे महत्त्व. काही स्त्रिया अमावस्येच्या दिवशी व्रत आणि पती सुखासाठी उपवास करतात. त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते. आपण आता पुरुषांसाठी अमावस्या तिथीचे गुपित रहस्य जाणून घेऊयात. नंबर 1. मनशांती आणि आत्मसंयमावर परिणाम. गरुड पुराणात सांगते की अमावस्या रात्री पुरुषांच्या मनात मोह, क्रोध आणि चंचलता वाढू शकते. जर एखादा पुरुष आध्यात्मिक मार्गावर असेल तर त्याने या दिवशी संयम पाळावा आणि ध्यान करावे. 2. पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्याची संधी. या रात्री पुरुषाने पितृ, तर्पण आणि श्राद्ध केल्यास पितर प्रसन्न होतात. पूर्वज प्रसन्न झाल्यास कुटुंबात सुख समृद्धी तर वाढतेच, परंतु घरामध्ये पितृच्या आशीर्वादाने संतती संपत्ती सदैव नांदते. नंबर 3. वासना आणि आकर्षणावर प्रभाव. गरुड पुराणात असे सांगितले आहे की अमावस्येच्या रात्री पुरुषांमध्ये वासना अधिक प्रबळ होऊ शकते. त्यामुळे या रात्री संयम बाळगावा आणि अविचारी कृती टाळावी. नंबर 4. गुप्तविद्या आणि तंत्र साधना. या रात्री पुरुष तंत्रविद्या किंवा मंत्र साधने करत असतील तर त्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो. काही साधक या रात्री विशेष साधना करून सिद्धी प्राप्त करतात. नंबर 5. घरात वादविवाद, भांडणे टाळावे. या रात्री घरात शांतता ठेवावी, कारण नकारात्मक शक्ती सक्रिय असल्याने मनात चिडचिड वाढत असते. 6. पवित्र ठिकाणी राहावे. या दिवशी गंगा स्नान किंवा नदी स्नान केल्याने पापक्षालन होते. पवित्र मंत्राचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. म्हणजे जास्तीत जास्त भगवान शिवशंकरांच्या कुठल्याही मंत्राचा जप करावा. 7. पितृपूजा आणि दानधर्म करावा. कुठल्याही अमावस्या दिवशी गोरगरिबांना अन्नदान केल्याने पूर्वज तृप्त होतात आणि आशीर्वाद देतात. गरुड पुराणात सांगते की अमावस्येच्या दिवशी दान केल्यास 1000 पटीने पुण्य मिळते. गरुड पुराणानुसार अमावस्या ही एक शक्तिशाली आणि गूढ तिथी आहे. या दिवशी स्त्री पुरुषाच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर परिणाम होतो. स्त्रियांनी या रात्री संयम आणि साधना करण्यावर भर द्यावा. पुरुषांनी पूर्वजांचे तर्पण करून आध्यात्मिक शुद्धी करावी. नकारात्मक शक्तीपासून वाचण्यासाठी जप, ध्यान आणि दानधर्म करावा. योग्य नियम पाळावे तर अमावस्या शुभ फळ देऊ शकते. तसेच गरुड पुराण हा एक महत्त्वाचा पुराण ग्रंथ आहे, जो विशेषतः मृत्यूनंतरच्या अवस्थांवर, पितृलोक विषयी आणि कर्मफळ सिद्धांतावर प्रकाश टाकतो. या पुराणात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे, कारण ही तिथी पितरांसाठी सर्वोत्तम मानली जाते. अमावस्या ही केवळ चंद्रदर्शन नसल्याची वेळ नसून ती
पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी प्राप्त करण्यासाठी अतिशय अनुकूल वेळ आहे। या दिवशी काही खास उपाय केल्यास जीवनात आनंद, समृद्धी आणि सुख प्राप्त होऊ शकते। येथे काही अमावास्या दिवशीचे प्रभावी उपाय बघूयात। हे उपाय केल्याने तुमच्या जीवनात सर्व सुख संकटे दूर होतील। नंबर 1, पिंपळाच्या झाडाची पूजा। या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा आणि 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्यात। यामुळे पितृदोष शांत होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात। 2, दक्षिणेकडे तोंड करून पितृतर्पण। पूर्वजांची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून तांदूळ, काळे तीळ, पाणी अर्पण करावे। पितृदोष दूर होतो आणि घरात सुख समृद्धी वाढते। 3, कर्जमुक्तीसाठी उपाय। एखाद्या विष्णू किंवा शिव मंदिरात जाऊन 5 बेलपत्र आणि 5 बदाम अर्पण करावेत। नंतर बदाम घरात ठेवा आणि 5 दिवसांनी वाहत्या पाण्यात विसर्जित करा। 4, काळ्या कुत्र्याला मोहरीच्या तेलाचा पासून चपाती बनवून खायला द्या किंवा रोटी द्या किंवा तुमच्या यथाशक्तीने अन्न द्या। त्यामुळे शनिप्रवाह सौम्य होतो आणि अडथळे दूर होतात। 5, झाडांची सेवा करा। एखाद्या फळझाडाला पाणी द्या आणि त्यांच्या मुळाशी साखर किंवा गूळ ठेवा। त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते, अडचणी दूर होतात। कारण कुठलेही फळझाड जसं आपल्याला फळ देतं त्याच पद्धतीने घरातील प्रत्येक व्यक्ती आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने फळ देत असतो। 6, गरिबांना अन्नदान करा। या दिवशी गोरगरिबांना जेवण किंवा वस्त्रदान केल्यास पितर प्रसन्न होतात आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा येते। 7, दीपदान। प्रत्येक अमावस्येला दीपदान हे अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून तेलाचा दिवा लावा। संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावा। त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात शुभता वाढते। हे उपाय केल्यास तुमच्या जीवनात आनंदी आणि समृद्धी आणि सुख येईल। 8, अमावस्येचा पितृलोकांशी संबंध। गरुड पुराणानुसार मृत आत्म्यांचे अस्तित्व पितृलोकात असते, जे चंद्राच्या अमुक एका विशिष्ट भागाशी जोडलेले आहे। अमावस्या ही अशी एक असते जेव्हा चंद्राची स्थिती पितृलोकांशी सर्वाधिक संलग्न असते आणि त्या दिवशी पितरांच्या आत्म्यापर्यंत अन्नदान, तर्पण व श्राद्ध यांचे प्रभाव सर्वाधिक पोहोचतात। पितरांसाठी अमावस्याचे महत्त्व। नंबर 1, अमावस्येच्या दिवशी पितर पृथ्वीलोकात येतात आणि आपल्या वंशजांनी केलेल्या तर्पणाची वाट पाहतात। या दिवशी केलेले दान, पिंडदान आणि तर्पण पितरांना त्वरित मिळते, असे गरुड पुराणात सांगितले आहे। जर या दिवशी श्राद्ध, पिंडदान किंवा तर्पण केले गेले नाही तर पितर असंतुष्ट राहतात आणि घरातील लोकांवर पितृदोषाचे संकट येते। विशेषतः प्रत्येक अमावस्येला भगवान शिव आणि माता लक्ष्मीचे जास्त प्रमाणात आशीर्वाद मिळतात, कारण त्यावेळी शिवतत्व आणि लक्ष्मी तत्व जास्त जागृत असतात। 2, कर्म व अमावस्या। गरुड पुराणानुसार अमावस्या ही कर्मफळ मिळवण्यासाठी वेळ आहे। याचा अर्थ असा आहे की या दिवशी जे कर्म केलेले जातात ते वेगाने फलित होते। अमावस्याच्या दिवशी केलेल्या कर्माचे महत्त्व। पूर्ण कर्म या दिवशी दान, धर्म, जप, ध्यान, पवित्र गंगा स्नान केल्याने हे इतर दिवसाच्या तुलनेत अधिक फलदायी ठरते। अन्यथा गरजू ब्राह्मणांना अन्नदान, वस्त्रदान, गोदान केल्यास 7 पिढ्यांचे उद्धार होतो, असे गरुड पुराणात सांगितले आहे। पापकर्म। गरुड पुराणात स्पष्ट नमूद आहे की अमावस्याच्या दिवशी कोणतेही निंदालस्ती, असत्य बोलणे, हिंसा करणे किंवा व्यसन करणे टाळावे, कारण त्यांचे दुष्परिणाम गतीने दिसू लागतात। त्या दिवशी द्वेष, मोह, लोभ, अहंकाराचा त्याग करून आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करावा। 3, अमावस्या आणि मृतात्म्याची मुक्ती। गरुड पुराणानुसार अमावस्या ही मृतात्म्यांना मोक्ष मिळवून देणारी वेळ आहे। काही आत्मे मृत्यूनंतर पृथ्वीवर अडकून राहतात, कारण त्यांना योग्य तर्पण मिळालेले नसते। अशा आत्म्यांची मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी विशेष तर्पण आणि श्राद्ध केले जातात। विशेषतः गया, प्रयाग, हरिद्वार, काशी आणि नाशिक येथे अमावस्याला श्राद्ध केल्यास मृत आत्म्यांची उन्नती होते। घरात वारंवार संकटे, वाईट स्वप्न किंवा मानसिक त्रास होत असेल तर अमावस्याला तर्पण करून पितृशी पितृशांती करण्याचा सल्ला दिला जातो। 4, अमावस्या आणि देवपूजा। अमावस्या ही केवळ पितरांसाठी नव्हे तर शिव, विष्णू आणि शनिदेव यांच्या उपासनेसाठी विशेष मानली जाते। शिवपूजा। अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्याने पितृदोष नष्ट होतो। ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा। शनिपूजा। अमावस्या शनिदेवांशी संबंधित आहे, कारण शनिदेव हे कर्माचे फळ देणारा ग्रह आहे। या दिवशी शनी मंदिरात तेल, अभिषेक, काळ्या तिळाचे दान केल्याने शनीची कृपा होते।
महाविष्णूंची पूजा. गरुड पुराणानुसार जो अमावस्याच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करतो त्याला मृत्यूनंतर विष्णू लोकात स्थान मिळते, म्हणजेच वैकुंठात स्थान मिळते. विष्णू सहस्रनाम पठण केल्यास पितृदोष आणि ग्रहबाधा नाहीशी होते. 5. अमावस्या आणि नकारात्मक शक्ती. गरुड पुराणात असेही नमूद केलेले आहे की अमावस्या ही अशुभ शक्तीच्या प्रभावासाठी संवेदनशील वेळ असते. या दिवशी वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा सक्रिय राहतात, त्यामुळे काही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. अमावस्याच्या रात्री हनुमान चालिसाचे पठण करावे, कारण हनुमानजीची कृपा नकारात्मक शक्तींना दूर ठेवते. घरात हळदी कुंकाने स्वस्तिक काढावे आणि गाईच्या तुपाचा दिवा लावावा. त्या दिवशी लिंबू, उडीद डाळ, तिळाचा उपाय करून वाईट दृष्टीपासून बचाव करता येतो. गरुड पुराणानुसार अमावस्या ही सर्व प्रकारच्या पितृक्रिया, पुण्यकर्म, मोक्षमार्ग आणि आत्मशुद्धीसाठी सर्वोत्तम स्थिती आहे. पितृशांतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि दान करणे गरजेचे असते. पुण्यकर्म व देवपूजा केल्यास अमावस्याचा सर्वोच्च लाभ मिळतो. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.